नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी सुरू झालेली आहे 2026 साठीची, त्यासाठी महत्त्वाचे असणारे सर्व पदासाठी 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतील घेतलेले काही प्रश्न आहेत. सोबतच चालू घडामोडी 2025 वर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ सुद्धा डाउनलोड करता येईल. पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याने मदरसा मंडळे रद्द करणारा कायदा मंजूर केलेला आहे? मित्रांनो, हा प्रश्न करंट अफेअर्स 2025 वर आधारित आहे आणि आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देत राहा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर असं कोणतं राज्य आहे ज्या राज्याने मदरसा मंडळे रद्द करणारा कायदा मंजूर केला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर उत्तराखंड जे आहे, तर हे राज्य असं राज्य आहे की ज्याने मदरसा मंडळे रद्द करण्याचा कायदा जो आहे तो मंजूर केला आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतीय राज्यघटनेत धार्मिक हक्कांचा समावेश खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे? हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला 2 वेळा हा प्रश्न विचारण्यात आला होता. आणि या प्रश्नाचं मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे अनुच्छेद 25 ते 28. लक्षात ठेवा, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि हा अनुच्छेद सुद्धा इम्पॉर्टंट आहे. अनुच्छेद 25 ते 28 यामध्ये धार्मिक हक्कांचा समावेश करण्यात आला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, 2 किंवा अधिक राज्यांसाठी एकच उच्च न्यायालय स्थापन करण्याचे अधिकार कोणाकडे असतात? यावरती प्रश्न आपल्याला ऑलरेडी एक वेळा विचारण्यात आला होता आणि तरीही आपण मुद्दाम हा परत एक वेळा प्रश्न घेतलेला आहे. कारण हा प्रश्न लॉ सीईटीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि उच्च न्यायालय जे आहे त्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. 2 किंवा अधिक राज्यांसाठी एकच न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार हा जो आहे हा भारतीय संसदेला असतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे. जगातील सर्वात लांब मातीचे धरण म्हणून ओळखले जाणारे हिराकूड धरण हे कोणत्या नदीवर स्थित आहे? लक्षात ठेवा, सर्वात लांब मातीचं धरण कोणतं आहे? तर हिराकूड धरण आहे. ते कोणत्या नदीवरती स्थित आहे असा आपल्याला प्रश्न आहे. आणि हिराकूड धरण जे आहे हे महानदीवरती स्थित आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मग आपल्याला तर माहीत झालं हिराकूड धरण हे सर्वात लांब मातीचं धरण आहे. महानदीवरती स्थित आहे. पण कोणत्या राज्यात आहे हे आम्हाला आपण कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 या वर्षी साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केली होती? यावर सुद्धा आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. तर साराबंदीची चळवळ ही कोणाच्या नेतृत्वाखाली झाली होती? तर लक्षात ठेवा, महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. कधी झाली होती? तर 1918 या वर्षी झाली होती. मग तिसरा प्रश्न आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झाली होती? तर ती झाली होती ऑप्शन क्रमांक 3 तर खेडा या जिल्ह्यामध्ये सुरू झाली होती 1918 या वर्षी साराबंदीची चळवळ आणि सुरू झाली होती महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे. भारतातील पहिली वैज्ञानिक कोळसा खाण कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? आपल्या भारतातील पहिली वैज्ञानिक कोळसा खाण. मित्रांनो, हा प्रश्न आपण करंट अफेअर्स 2025 वरचा आधारित घेतलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न लेटेस्ट प्रश्न असणार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर मेघालय हे जे राज्य आहे, लक्षात ठेवा मेघालय, तर या राज्यामध्ये पहिली वैज्ञानिक कोळसा खाण ही सुरू करण्यात आली आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे. राष्ट्रीय पाणलोट पंधरवाडा कोणत्या कालावधीमध्ये साजरा केला जातो? राष्ट्रीय पाणलोट पंधरवाडा हा जो प्रश्न आहे हा आपल्याला दिनविशेष वरता आधारित प्रश्न आहे. आणि मित्रांनो, आपण एका व्हिडिओमध्ये जागतिक दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष असे दोन्ही व्हिडिओ घेतलेले आहेत. त्या दोन्ही व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. तर राष्ट्रीय पाणलोट पंधरवाडा हा जो आहे हा 1 ते 14 जुलै या दरम्यान साजरा केला जातो किंवा आयोजित केला जातो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे. 1954 साली नेफा विभागाची निर्मिती झाली. त्याला डॅश साली अरुणाचल प्रदेश असे संबोधण्यात येऊ लागले.
यावर आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. हमेशा विचारण्यात सुद्धा आलेले आहेत, की अरुणाचल प्रदेश या राज्याचं जुनं नाव काय होतं? तर लक्षात ठेवा नेफा म्हणून त्याला ओळखत होते किंवा कधी-कधी प्रश्न विचारला जातो, की NEFA नेफा याला नवीन नाव काय आहे? तर लक्षात ठेवा अरुणाचल प्रदेश हे त्याचं नवीन नाव आहे. तर नेफा कधी स्थापन झालेला आहे? 1954 या वर्षी नेफाची स्थापना झाली आहे आणि त्यालाच नंतर अरुणाचल प्रदेश म्हणून ओळखलं जाऊ लागलं. पण कोणत्या वर्षी? तर पर्याय क्रमांक 2 तर 1972 लक्षात ठेवा 1972 या वर्षापासून नेफालाच अरुणाचल प्रदेश म्हणून ओळखलं जाऊ लागलं. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे. खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रामध्ये पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे? आपल्याला बॉर्डरवरती प्रश्न विचारलेला आहे आणि अशी कोणती नदी आहे? काही क्षेत्रामध्ये पुणे आणि सोलापूर आहे आणि काही क्षेत्रामध्ये पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांची ती एक नैसर्गिक सीमा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 तर भीमा नदी लक्षात ठेवा. भीमा नदी ही खूप महत्त्वाची नदी आहे आणि ही नदी काही क्षेत्रामध्ये पुणे आणि सोलापूरची नैसर्गिक सीमा आहे आणि काही क्षेत्रामध्ये पुणे आणि अहिल्यानगरची सुद्धा नैसर्गिक सीमा आहे. ऑप्शन 2 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेतील कलम हे समान नागरी कायद्याच्या संदर्भात आहे? पहा समान नागरी कायदा याच्या संदर्भात असणारं कलम कोणतं आहे? मित्रांनो यावरती आपल्याला लॉ सीईटी साठी सुद्धा प्रश्न विचारला होता. MPSCच्या प्री एक्झाममध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 तर कलम 44 हे जे कलम आहे हे भारतीय राज्यघटनेतील असं कलम आहे की जे समान नागरी कायद्याच्या संदर्भात येतं. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे. ऑल इंडिया हरिजन संघाची स्थापना 1932 साली खालीलपैकी कोणी केली होती? यावरती आपल्याला संघ आणि त्यांचे संस्थापक कोण आहेत, त्यासोबतच ते कोणत्या वर्षामध्ये स्थापन केले, यामध्ये आपण खूप सारे व्हिडिओ सुद्धा घेतलेले आहेत. त्या व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर ऑल इंडिया हरिजन जे संघ आहे याची स्थापना 1932 साली झाली. कधी? 1932 या वर्षी. कोणी केली आहे असा प्रश्न आहे, तर ती केलेली आहे महात्मा गांधी यांनी 1932 ला ऑल इंडिया हरिजन संघाची स्थापना केली. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे. भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून सर्वोच्च न्यायालय प्रणाली विकसित केलेली आहे किंवा सर्वोच्च न्यायालय प्रणाली जी आहे ती घेतली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे, की भारतीय संविधान जे आहे, ते विविध देशांचा रेफर म्हणून घेतलेलं संविधान आहे. म्हणजे वेगवेगळ्या देशांचा अभ्यास करून भारताचं संविधान हे बनवण्यात आलेलं आहे. त्यामधीलच देशाकडून असा कोणता देश आहे, की त्याच्याकडून सर्वोच्च न्यायालय प्रणाली ही घेतलेली आहे आणि तो देश आहे पर्याय क्रमांक 2 तर कॅनडा हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे. महाराष्ट्र नायक देवेंद्र फडणवीस हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? मित्रांनो पुस्तक हे ट्रेंडिंगमधलं पुस्तक होतं आणि महत्त्वाचं असणारं पुस्तक होतं. महाराष्ट्र नायक देवेंद्र फडणवीस या पुस्तकाचे आपल्याला लेखक विचारलेले आहेत आणि यावरती प्रश्न आपल्याला 2025 मध्ये मे बी येऊ शकतो कधी-कधी लक्षात ठेवा, कारण हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. आणि या पुस्तकाचे लेखक आहेत गिरीश महाजन. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे. महाराष्ट्र राज्यात उल्कापातामुळे तयार झालेले खालीलपैकी कोणते सरोवर आहे? आणि महाराष्ट्रामध्ये असं एकमेव उल्कापातामुळे तयार झालेलं सरोवर आहे. ते आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याचं नाव आहे लोणार सरोवर. पर्याय क्रमांक 4 आणि लोणार सरोवर जे आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? लक्षात ठेवा बुलढाणा या जिल्ह्यामध्ये येतं. यावरती आपल्याला खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. लोणार या ठिकाणी आहे लोणार सरोवर आणि महाराष्ट्रातील आपलं एकमेव असं सरोवर आहे जे उल्कापातामुळे तयार झालेलं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे. मेळघाट व्याघ्र अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? मेळघाट व्याघ्र अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? यावरती प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती 2019 ला विचारण्यात आला होता आणि पोलीस भरतीला जवळपास 6 वर्ष हा बॅक टू बॅक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर अमरावती या जिल्ह्यामध्ये स्थित आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प. मित्रांनो जे काही आपण स्पेशल व्हिडिओ घेतलेले आहेत अमरावती जिल्ह्यावरती सुद्धा त्या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचा उल्लेख घेतलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे. तेजीवाला आणि मंदीवाला त्याला आपण बुल्स अँड बियर्स असं म्हणतो. तर ह्या ज्या संज्ञा आहेत ह्या कशाशी संबंधित आहेत? लक्षात ठेवा आपल्याला मराठी नाही समजू शकणार तेजीवाला आणि मंदीवाला, पण बुल्स अँड बियर्स ही संज्ञा आपल्याला लगेच समजून जाईल. तर ही येते पहा शेअर बाजाराशी संबंधित. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 17 आहे. महाराष्ट्रातील कोणत्या समाज आणि धर्मसुधारकाला लोकहितवादी म्हणून ओळखले जाते? लोकहितवादी, लक्षात ठेवा, लोकहितवादी म्हणून कोणाची ओळख आहे? मित्रांनो, यावरती प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावानं ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे. 1873 साली पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. TCS पॅटर्न असो किंवा IBPS पॅटर्न असो किंवा आपला स्टेट बोर्डचा काहीही पॅटर्न असो, प्रत्येक परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणारा हा प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. तर या प्रश्नावरतीच अजून आपल्याला 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. कसे विचारले जातात? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1873 मध्ये करण्यात आली. कोणी केली? तर महात्मा फुले यांनी केली. तिसरा प्रश्न विचारला जातो की कोणत्या ठिकाणी केली? तर लक्षात ठेवा, पुणे या ठिकाणी केलेली आहे. आणि यावरती आपल्याला 100% प्रश्न हे विचारले जातात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचशील तत्वांची अधिकृत मांडणी कोणत्या वर्षी केली होती? महत्त्वाचा प्रश्न आहे. पंचशील करार कधी झाला हे मला कमेंट करून सांगा. या ठिकाणी पंचशील तत्वांची अधिकृत मांडणी कोणत्या वर्षी केलेली होती? तर 1954 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 20 आहे. भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कितवे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त? हा प्रश्न आपण करंट अफेअर्स 2025 वरचा घेतलेला आहे आणि सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणजे 26वे जे आहेत ते आहेत ऑप्शन क्रमांक 3 तर ज्ञानेश कुमार हे सध्याचे म्हणण्यापेक्षा 26वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.